महत्त्वाची अपडेट, फरार रवींद्र धंगेकरांचा पोलिसांकडून आजही शोध सुरू आहे। पोलिसांकडून धंगेकरांसह 13 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। मिळालेल्या आत्महत्या प्रकरणात धंगेकरांसह पत्नीवर गुन्हा दाखल, तर शोधासाठी पुणे पोलिसांची 2 पथकं रवाना झाली आहेत। रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीचा जामिनासाठी अर्ज आहे। जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे, मात्र त्या अगोदर पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्या सोबत आहेत। जयकुमार, थोडक्यात प्रकरण काय आहे आणि आतापर्यंतचा तपास कुठपर्यंत आलाय? श्रद्धा, आपण बघतोय की पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत अजून वाढ होताना दिसत आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी सध्या नॉट रिचेबल आहेत। अटकपूर्व जामीन अर्ज मिळवण्यासाठी धंगेकरांची कोर्टात धाव प्रक्रिया सुरू आहे, परंतु सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार असल्यामुळे धंगेकरांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। दुसरीकडे धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 2 पथके रवाना केलेली आहेत। धंगेकरांसह अजून 13 जणांचा देखील शोध यामध्ये सुरू आहे। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती। स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल होता आणि आता पुणे पोलिसांनी 2 पथके तयार केलेली आहेत। ती पथके धंगेकरांसह इतर 13 जणांचा देखील शोध सुरू आहे आणि आज अटक होती का नाही, पुणे पोलीस त्यांना अटक करणार का, हे पाहणे महत्त्वाचं असले तरी उद्या नेमकं काय होतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, अगदी या सगळ्या ताज्या अपडेट घेत राहू। या संदर्भातले धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।